ठाण्यातील मुंब्र्यामध्ये मराठी अमराठी वाद समोर आलाय। मराठी तरुणाला जमावाने माफी मागायला लावली आहे। कान पकडून माफी मागायला लावण्यात आले। मुंब्रा पोलिसांकडून मराठी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याने तरुणाने जाब विचारला होता, मात्र जमावाकडून मराठी तरुणाला शिवीगाळ करण्यात आलेली आहे। ठाण्यातील मुंब्र्यामध्ये ही मराठी अमराठी वादाची घटना घडली आहे। अमराठी फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याबद्दल जाब विचारणाऱ्या तरुणाला जमावाने कान पकडून माफी मागायला लावल्याचा प्रकार घडलाय। धक्कादायक असा हा प्रकार आता समोर आलेला आहे। माफी करा आणि त्यांना बोला मराठीमध्ये, पण मी समोरची मराठी बोलतो ना, तो पण त्याला पण बोला मराठी। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडलेले आहेत। निकेशकडे जाणारा निकेश, मराठी तरुणाला या ठिकाणी कान पकडून माफी मागायला लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याने तरुणाने जाब विचारला होता। हा संपूर्ण प्रकार काय? नक्कीच काल दुपारी घडलेला हा मुंब्रा भागातला हा प्रकार आहे। एक तो मराठी तरुण जो आहे तो एका फळ विक्रेत्याकडे फळ विकण्यासाठी गेला होता। त्यावेळेला त्यांनी तो मराठीमध्ये संभाषण सुरू असताना त्यांनी त्या फळ विक्रेत्याला तुम्ही माझ्याशी मराठीत बोला, मला हिंदी येत नाही, अशी त्यांनी विनंती केली। त्याच वेळेला त्या फळ विक्रेत्याला एवढा संताप आला की मी मराठी बोलणार नाही। त्यावेळेला ह्या दोघांमध्ये वाद झाला। त्यावेळेला ह्या मराठी तरुणाने त्या हिंदी भाषिक फळ विक्रेत्याला सांगितलं, जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल, आम्हाला हिंदी बोलण्यावरती तुम्ही सक्ती आणू नका। त्यावेळेला इतर बाजूचे जे फळ विक्रेते होते, हिंदी भाषिक होते, त्यांनी ह्या मराठी तरुणाला घेराव घातला, त्याला दमदाटी केली आणि त्याच वेळेला त्याला उठाबशा देखील ज्या आहेत ते काढायला लावल्या। अनेक त्या तिथल्या जमावाने ह्या मराठी तरुणाला शिवीगाळ देखील केलेली आहे आणि त्याच्या विरोधातच मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा देखील जो आहे तो दाखल केलेला आहे। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ह्या सर्व हिंदी भाषिकांनी आणि ह्या फळ विक्रेत्यांनी रात्री पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देखील धिंगाणा घातलेला आहे। आम्ही जो गुन्हा सांगतो तोच गुन्हा दाखल करा, तेच कलम त्याच्यावरती लावा, त्याला लवकरात लवकर अटक करा, अशी जबरन तिथे हुज्जत देखील पोलिसांसोबत घातली। आणि त्यामुळे आता पोलिसांनी देखील या हिंदी भाषिक तरुणांवरती किंवा जे कोणी पोलीस ठाण्यावरती जाऊन गोंधळ घातले होते त्याच्यातील 20 ते 25 जणांवरती देखील अदखलपात्र गुन्हा देखील पोलिसांकडून देखील करण्यात आलेला आहे। मात्र ह्या प्रकरणानंतर आता पुढे राजकीय काय भूमिका मनसेकडनं येत आहेत किंवा आणखीन पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच निकेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।